नमस्कार. उगम असलेली नदी ही प्राथमिक स्वरूपामध्ये झरा असते आणि त्यावेळेस ती शुद्ध पवित्र असते. परंतु तोच पाण्याचा प्रवाह पुढे गेल्यानंतर हळूहळू त्याचा विस्तार होतो, नदीचे पात्र मोठे होते आणि त्या नदीच्या किनाऱ्यालगत असलेले गावातील लोक त्या पाण्यामध्ये आपापल्या त्या ठिकाणी वाहनांची, गुरांची आणि अनेक इतर पदार्थांची त्या ठिकाणी त्या पाण्याने स्वच्छता करतात आणि ते पाणी गढूळ करतात. त्या विचार प्रवाहाला गढूळ व्हावं लागतं. तशा पद्धतीचं सर्व पक्षांचं त्या ठिकाणी ज्यावेळेस तो उगम असतो त्यावेळेस तो शुद्ध पवित्र त्या विचारांचा प्रवाह अति फायदेशीर असतो. पुढे गेल्यानंतर तो विचार प्रवाह काही व्यक्तींच्या वाईट वृत्तींमुळे, स्वार्थी आणि लोभी अहंकारी वृत्तींमुळे तो विचार प्रवाह त्या ठिकाणी प्रदूषित होतो आणि पर्यायाने त्या पक्षालाच गालबोट लागतं. आणि म्हणून या ठिकाणी राजकारण शुद्ध असतं, पण राजकारण करणाऱ्यांची वृत्ती ही अशुद्ध असते, अपवित्र असते. म्हणून राजकारणाचा तिटकारा नाही, परंतु राजकारण करणाऱ्यांचा या ठिकाणी तिरस्कार करावासा वाटतो. राजकारण नियोजनाचा भाग आहे. लोकशाही पद्धतीमध्ये राजकारणाला खूप महत्त्व आहे, संविधानाला खूप महत्त्व आहे. परंतु आज आजोबांच्या कृपेने असलेला नातू वाह्यात होतो आणि वडिलांना विसरतो. बाकी समझने वालों को इशारा काफ़ी है. धन्यवाद.